जमलेल्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करतो। आज या व्यंकटेश्वर हनुमान देवस्थान कमिटी हलकुल खुर्द वंशी देवी या मंडळाने हनुमान जन्मोत्सव अगदी थाटामाटामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साजरा होत असताना या कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी एक मनोरंजन व्हावं, त्या भगवंताची सेवा करण्यात यावी या मुख्य उद्देशाने आमने समजे डबल भारी बलिदानाचा जंगी समजा ठेवून आम्हा दोन मुलांना या ठिकाणी निमंत्रित केलं आहे। मी स्वतः संदीप नाईक हे बुवा आणि माझ्या जोडीला असलेले माझे परम मित्र फक्त आज माझे प्रतिस्पर्धी जे वादेली वगैरे असते शब्द काय बोलतो माझी प्रतिस्पर्धी बुवा जास्त संगीतामध्ये हात पडला आहे। त्याचे कला आहे त्या कलाकार म्हटलं पाहिजे, कारण कलेची जाणीव दोन्ही पण असली पाहिजे आणि कोणत्याही बंधनाला कोणी नाव ठेवत कामा नये। आज सुजित परब बुवा माझ्या जोडीला ठेवून या देवस्थान कमिटीने आम्हा दोन मुलांना निमंत्रित केल्याबद्दल मी माझ्या ब्राह्मण देवतासाठी भजन मंडळ वापरले नाही देवानी तालुका देवगड या मंडळाचे लाख लाख मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो। तसेच ज्याने आम्हाला या वारीसाठी संपर्क केला त्या या कमिटीतील एक सन्माननीय व्यक्ती आपण सर्वच जणांनी या ठिकाणी आमचं नाव दोघांचंही नाव या ठिकाणी सूचित केलं आणि आम्हाला ही सेवा करण्याची महत्वाची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आज हे साऊंड सिस्टीम त्यांच्यामुळे आमचा सुस्पष्ट आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि खरी नाडी जर कोणत्या हातात असत असतील साऊंड सिस्टीम लक्षात घ्या, कारण त्यांच्यामुळे सुसूर भाषा होतात अशी साऊंड सिस्टीम रात्रणी डेकोरेटर्सचे मालक सन्माननीय रुपेश पाटील आमचे मित्र आणि राजेश गोसावी यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आज तुम्ही जमलेले मायबाप तमाम रसिक प्रेक्षक, त्यामुळे सन्माननीय बुवा असतील, वादक असतील, अनेक नामवंत कलाकार असतील, त्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो। आपण रसिक प्रेक्षक मायबाप या ठिकाणी जमला आपल्या सुद्धा चरणाशी नतमस्तक हो। आज या गावचं भूषण सन्माननीय आमचे गुरुतुल्य असलेले रामदास कापसे बुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होतो। आमचे मित्र सन्माननीय हेमंती देवी बुवा आणि अनेक नामवंत बुवा या ठिकाणी आले, त्या सर्वांच्या चरणाशी पुन्हा एकदा नतमस्तक हो। या पिंपळेश्वराच्या चरणावरती नतमस्तक हो। महाराष्ट्राचा राज्यदैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक हो। आई जगदंबेला प्रणाम करो, या श्रावण देवता रंग देवतेला विनम्र अभिवादन करो। या आमच्या सर्व भक्तांच्या जंगी समजायला आमच्या भगवंताच्या नामास्मरणाला सुरुवात करतो। जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र बुवा।
Hey,